एक गाव असतं. गावामध्ये बरेच काही लोक असतात. पण ही स्टोरी ज्या लोकांमुळे त्यांचंच मी जरा नाव घेते. एक तरुण असतो आणि एक तरुणी असतात. हे ऑलरेडी एकमेकांना ओळखत होते. लहानाचे मोठे झाले. हे एकत्र खेळत होते. वयात आल्याच्या नंतर म्हणजे 18 वय पार झाल्याच्या नंतर दोघं पण यांच्या शरीरामध्ये चेंज झाल्या. जरा मुलगी वयात आल्याच्या नंतर जरा ती पण जरा मुलापासून लांब राहू लागली आणि मुलगा वयात आल्याच्या नंतर त्याच्या शरीरात पण बदल झाले. पोरीला बघितल्याच्या नंतर ह्याच्या हार्मोनच जाग व्हायला लागले आणि मुलीच्या पण शरीरामध्ये बदल झाल्यामुळं ती पण मुलापासून जरा लांब झाली आणि घरात काम करत. आणि त्या मुलाने त्यांची ऑलरेडी तर ओळख होती. त्या मुलीला प्रपोज केलं. प्रपोज केल्याच्या नंतर त्या मुलीला एक्सेप्ट केलं आणि ते लोक बाहेर भेटू लागले. बाहेर शेतामध्ये भेटू लागले आणि शेतामध्ये त्यांचा खेळ रंगू लागला. 2 वर्ष झाले या त्यांच्या प्रेम प्रकरणाला. मुलाने आपल्या बाप्पाला सगळं सांगितलं, की "बाप्पा, माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि मी त्या संग जगू शकत नाही." म्हणून बाप गेला त्या मुलीला लग्नाची मागणी बापाकडे गेला, त्या मुलीच्या बापाकडे गेला, लग्नाची मागणी टाकली, की "माझ्या मुलाबरोबर लग्न लावून दे." त्या बापाने स्पष्टपणे सांगितलं, की "मला हे लग्न मान्य नाहीये, हे लग्न करणार नाही आणि हे सगळं धुळीत धुळीत बुडवलं म्हणजे लग्न नाही लावून देणार." याने स्पष्टपणे सांगितलं. आणि मुलाच्या बापाला असं वाटलं, की यांनी माझा अपमान केलेला आहे, तोंडासमोर नाही म्हणल्यामुळं आणि ह्याचाच राग धरून तुला बघून घेईल, तुला सोडणार नाही, असं म्हणून तो तिथनं निघून गेला. त्या मुलीच्या बापाने जंगलामध्ये मोठा कांड केला होता. तर ते कांड ते अख्खं गावभर पसरवलं. तर ते काय पसरवलं? त्यामुळे त्या मुलीच्या बापाला अक्षरशः वेड लागायची वेळ आली. कंबर कसून त्यांनी पोलिसात कंप्लेंट दाखल केली. पण त्याचा उलटा परिणाम पडला. आता त्या बापाला वेड लागायची वेळ आलेली. त्याला काय सुचत नाहीये. ते मुलाच्या बापाने तो बदला घ्यायच्या विचाराने त्यांनी बदला घेतला एक प्रकारे. पण त्या मुलाचा आणि त्या मुलीचं प्रेम प्रकरण पूर्ण होईल का? हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलोय. मी नितीन बनसोडे. आज आपल्याला एक क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी मूल तालुक्यातील मुथलपेठ हे गाव आहे. त्या गावामध्ये एक तरुण आणि एक तरुणी यांचं नाव सांगण्यात नाही आलेलं. आपण तरुण आणि तरुणीच हे नाव घेऊया. हे एकमेकांची ओळख असतील आणि ते लहानाचे मोठे होतात. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमात पडल्याच्या नंतर त्यांचे शरीर संबंध होतात. शरीर संबंध झाल्याच्या नंतर 2 वर्षानंतर ते आपला मुलगा तो पुढच्या बापाकडे जातो आणि त्यांना लग्नाची मागणी टाकतो, की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि मी त्या संग मी लग्न करा, त्याशिवाय मी जगू शकणार नाही, असं तिने सांगितलं. असं सांगितल्यावर त्या मुलीच्या बापाने सांगितलं, की मला हे मान्य नाहीये, तू मला आवडत नाहीये, मी हे लग्न लावून नाही देणार, तू इथनं जा. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी तो पोरगा उठला, तिच्या हातापाय पडू लागला. सांगितलं, की लग्न लावून द्या काका, तुमचे खूप उपकार होतील, आम्ही एकमेकांशिवाय जगू शकणार नाही. मुलगीच देखील समोर आली, पप्पाला विनंती करू लागली, "पप्पा, आमचं लग्न लावून द्या." पण त्यांनी त्या बापाने काय ऐकलं नाही. कारण काय होतं काय माहिती नाही, ते बापाने पण काय सांगितलं नाही. नंतर त्याला पोराला हाकलून दिल्याच्या नंतर ते पोरगं रडत गेलं. रडत गेल्याच्या नंतर आपल्या बापाला सगळी काही स्टोरी सांगितली. त्या मुलाच्या बापाने आपल्या बापाला स्टोरी सांगितली, की "पप्पा, माझं त्या मुलीवर प्रेम आहे, तिच्यासंग मी जगू शकणार नाही. मी मरून जाईन, मी आत्महत्या करेन, मी हे करेन, मी त्या करेन." असं म्हणल्याच्या नंतर त्या बापाने त्याला रडू नका म्हणला. 3-4 दिवस गेल्याच्या नंतर तो बाप आपल्या मुलाला घेऊन त्या मुलीच्या घरी जातो आणि तिला लग्नाची मागणी टाकतो, की "बघ बाबा, माझा मुलगा तुझ्या मुलीवर प्रेम करतो. बरंच काय होऊन गेलेलं आहे शेतामध्ये त्यांच्याबरोबर. 2 वर्ष प्रेमात आहे. माझा मुलगा तुझ्या मुलीबरोबर लग्न करणार आहे. तो तुझ्या संग जगू शकत नाही. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लग्न लावून दे बाबा. असं काही करू नको येड्यासारखं." तर तो मुलीचा बाप आहे. तो त्याचा अपमान करतो. "मी हे लग्न लावून नाही देणार. तू जा उडत." आणि ते लग्न फेटवून लावलं आणि त्या बापाला ते अपमान परत लागलं. त्या मुलाच्या बापाला ते अपमान झाल्यासारखं वाटलं. त्या अपमानाचा बदला घेईन असं त्यांनी धमकी दिली. "मी तुला बघून घेईन, तुला सोडणार नाही." असं म्हणून त्या मुलाला घेऊन निघून गेला. तरी असं काय झालं तर त्यांनी त्या मुलाच्या बापाला, "मी मुलीचं लग्न नाही लावून देणार." असं म्हणल्याच्या नंतर त्याला ते अपमानास्पद वाटलं आणि तो असंच गेला नव्हता तो. गाडी बनवली 4 चौघांमध्ये नेला होता. आपलं जे मुली बघण्याची एक प्रथा असते. ते घेऊन जातात ताटं-बिटं, ताटामध्ये फळं, साडी-बिडी घेऊन जातात. ते सगळं नेलं होतं. आपल्या बायको पोराबरोबर गेला होता तो. तर तिथं येऊन तिथे सांगितलं, "आपल्या मुलीचं लग्न लावून दे." त्यांनी सरळ-सरळ तोंडासमोर नाही म्हणलं. नाही म्हणल्यामुळे ते अपमान झाल्यासारखं वाटलं त्यांना आणि ते
बघून घे. तर त्या मुलीच्या बापाने एक काम केलं होतं, जंगलात जाऊन एक कांड केलं होतं खूप मोठं. तर त्या कांडाचा शोध तिने आता पत्ता लावला. ते एक गाव असल्यामुळं ते गावाच्या अख्खीकडे बोंबाटा झाला होता आणि लोकं बारीक आवाजामध्ये ते बोलायचे आणि त्याचाच फायदा करून त्याने अख्ख्या गावामध्ये आणखी बोंबाटा केला. असा बोंबाटा झाल्यामुळे त्या मुलीच्या बापापर्यंत हे आली खबर आणि त्यांनी पण कंबर कसली आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन गाठलं त्या मुलाच्या आणि त्या मुलाच्या बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे लोक माझ्या मुलीला त्रास देतात आणि लैंगिक शोषण करायची धमकी देतात, म्हणजे अत्याचार करायची धमकी देतात आणि हे लोक माझ्या पाठीमागे लागलेत की माझ्या मुलीचं लग्न लावून दे. हे सतत माझ्यावर असे दबाव टाकायला लागले. हे कंप्लेंट केल्याच्या नंतर ही खबर मुलाच्या बापापर्यंत पोहोचती. त्या मुलाच्या बापापर्यंत खबर पोहोचल्याच्या नंतर तो पोलीस स्टेशनला जातो आणि तो देखील कंप्लेंट करतो. तो कंप्लेंट काय करतो तर ते गाव आहे मुथलखेड गाव आहे. त्या गावामध्ये एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये तिने वाघाची शिकार केली होती आणि हे गावाला माहिती होतं. बारक्या आवाजामध्ये ते बोलायचे त्यांच्या पाठीमागे, पण समोरासमोर काय माहिती नव्हतं. बऱ्याच लोकांना माहिती होतं आणि बऱ्याच चर्चा रंगायच्या. तर त्या मुलीच्या बापाबरोबर आणखी 2 साथी होते, म्हणजे 3 जण होते. ती जाऊन कंप्लेंट केल्याच्या नंतर वन विभाग जे आहे तिथे वाघाची शिकार झालेली सगळे रिपोर्ट असतात. वाघाची सगळी जानकारी असते. कुठला जनावर, कुठलं हे सगळं तिथं सगळं नोंद असतं आणि पोलिसांनी जर वन विभागाला कॉन्टॅक्ट केलं. वन विभागाला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तिथं एक रिपोर्ट आली होती ऑलरेडी एक वाघाला गोळी मारून टाकलं होतं. अशी एक रिपोर्ट आली होती आणि त्याचा आतापर्यंत काही लागला नव्हता. तर ही रिपोर्ट तिथनं आल्याच्या नंतर त्या मुलीच्या बापावर आता चौकशी चालू आहे आणि ते बाप आता टेन्शन मध्ये आलेला आहे की करायला काय गेलं आणि झालं काय. आणि त्या बापाने म्हणजे मुलाच्या बापाने तर कंप्लेंट केली. त्यांनी वाघाची शिकार केली जंगलावर. ह्याच्यामुळे आणखी 2 जण अटक झालेले आहेत आणि गावभर बोंबाटा पण झालेला. मित्रांनो, ही चर्चा ही चर्चा पूर्ण गावामध्ये चाललीच आहे. पूर्ण बातमीपत्रामध्ये पण यायला लागली. तुम्हाला हे माहिती नसेल, पण हे खबर सगळीकडे व्हायरल व्हायला लागली. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? ह्यांचं लग्न होणार का नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. तर आता हे कंप्लेंट झाल्यामुळं वन विभागाला कॉन्टॅक्ट केला आणि सगळं ते जानकारी भेटली त्यांना. माहिती मिळाल्यानंतर ह्या बापावर आता कंबर कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याचा आता तो डोक्याला हात लावून बसलेला आहे. ते मुलगा आणि मुलीचं प्रेम प्रकरण आता राहिले बाजूला. त्या मुलाच्या बापाने त्या मुलीच्या बापाची भांडणं आता लागलेली आहेत. आता त्या मुलीच्या बापाने कंप्लेंट तर केली होती, पण त्या कंप्लेंटचा उपयोग काही झाला नाही. त्या बापावर चौकशी बसलेली आहे. आता ते कंप्लेंट झाल्यामुळं वाघाची शिकार केल्यामुळं त्याच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हा दाखल झालेला आहे त्या बापावर आणि त्याच्यावर कंबर कसून चौकशी होणार आहे. मित्रांनो, ही स्टोरी म्हणजे ही माहिती कितपर्यंत होती आणि त्या बापावर म्हणजे त्या मुलीच्या बापावर चौकशी होणार आहे आणि त्याच्यावर काय निकाल आणि काय नाही हे काय सांगता येणार नाही. त्या मुलाचं लग्न आणि त्या मुलीचं लग्न होणार का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. तो बाप जेलमध्ये जाणार का नाही? वन विभाग काय ऍक्शन घेणार आहे? आता ही माहिती कितपर्यंत होती? त्या मुलाच्या बापाने आता गावभर बोंबाटा केला. पोराला समजून नाही घेतलं. पोराचं लग्न लावायसाठी तो आला होता. त्याचा अपमान झाल्यासारखं त्याला वाटलं. त्याला बघून की अशी धमकी पण दिली आणि तिने ते बरोबर काटा काढला त्याचा. आता तो मुलाचा बाप म्हणजे तो मुलीचा बाप आता जेलमध्ये आहे. आता काय होईल आणि काय नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या आठवणीने करा मित्रांनो. मी वारंवार सांगते. पुन्हा भेटायला येईल. नमस्कार.